नमस्कार, मी ज्योती. गरजा महाराष्ट्र न्यूज मध्ये आपलं स्वागत. पाहूया ठळक बातम्या. संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सोडून गेल्यामुळे आधीच सगळ्यांच्या नजरेत आलेले काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी हे नक्की कुठे चिंतन करत आहेत असा प्रश्न आता सर्वांनाच पडलाय. यातच काँग्रेसचे नेते जगदीश शर्मा यांनी राहुल गांधींचे फोटो ट्विटरवर पोस्ट करून ते उत्तराखंडमध्ये असल्याचा दावा केलाय. ऐन संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सुट्टी घेतल्याने राहुल गांधी यांच्याबाबत चर्चा रंगल्या आहेत. दरम्यान काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याकडून रीतसर परवानगी घेऊन राहुल गांधी सुट्टीवर गेलेत. राहुल सुट्टीसाठी बँकॉक, लाओस, जर्मनीमध्ये जातील अशी शक्यता होती. मात्र आता जगदीश शर्मा यांनी राहुल गांधी उत्तराखंडमध्ये असल्याचा दावा केलाय. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर राहुल गांधी यांच्यावर काँग्रेसमधूनच जोरदार टीका झाली. राहुल गांधींच्या जागी प्रियंका गांधी राजकारणात सक्रिय असण्याची मागणी काँग्रेसच्या नेत्यांची होती. यामुळे नाराज राहुल गांधी गेले अनेक दिवस सुट्टीवर आहेत असा अंदाज बांधला जात होता. दरम्यान जगदीश शर्मा हे प्रियंका गांधी यांचे कट्टर समर्थक आहेत आणि आता त्यांनीच हे फोटो ट्विटरवरून पोस्ट करून नव्या शक्यतांना बांध फोडलेला आहे. दरम्यान राहुल गांधी यांचे फोटो ट्विटरवर ट्विट करणारे काँग्रेसचे जगदीश शर्मा, काँग्रेसचे पीसी चाको आणि भाजप नेते मुख्तार अब्बास नकवी यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे ते जाणून घेऊयात. मैंने अपने सूत्रों से फोटो मंगाई और रात को रिलीज करी कि राहुल गांधी देवभूमि गंगा मां के किनारे अपने काम अगले आने वाले पड़ाव की तैयारी कर रहे हैं, ना कि वो विदेश में है. इस तरह नेता को बदनाम नहीं करना चाहिए. वो देश के हित की बात समझते, वो सच्चे रास्ते पर चलना चाहते हैं और वो चलेंगे. देश की जनता सच्चाई को देर से स्वीकार करती है, आने वाले टाइम में स्वीकार करिए. आप देखना राहुल गांधी कांग्रेस पार्टी के अध्यक्ष होने वाले हैं. देखिए, चिंतन करने की बात, राहुल गांधी फुल फ्लैश काम करना चाहते थे, बीजेपी सरकार का विरोध करना चाहते थे. कुछ नेता नहीं चाहते थे कि भाई वो विरोध करें या खुल के काम करें. राहुल गांधी ने अपनी माता जी से प्रार्थना की कि मुझे एक मोर्चे में सामने खुल के काम करने दिया जाए, मैं पार्टी के लिए अच्छा काम करूंगा. तो कहीं ना कहीं उनको दुख भी था कि वो दिल से काम करना चाहते हैं पर लोग करने नहीं दे रहे हैं, इसलिए वो कुछ कहीं नाराजगी भी थी. वो अपनी नाराजगी जाहिर करने भी पहाड़ों में चले गए हैं. The person who issued this statement, Mr. Jagdish Sharma, has nothing to do with the Congress party or with the family. He is nobody in this party and I do not know him. How come that he is issuing a statement about our Vice President? I do not know. I can make it very clear that he has nothing to do with the Congress party or with the family. So what he stated today about Rahul Gandhi ji is also not correct. It is totally against the facts and he has nothing to do with Rahul ji's program. This I want to make very clear. अब ये कांग्रेस पार्टी को समझना होगा कि वो किस प्रकार का आत्मचिंतन और किस प्रकार का चिंतन कर रहे हैं. तो अब किस टेंट में और कहां पर किस तरह का चिंतन चल रहा था, ये तो कांग्रेस ही उसका सफाई दे सकती है. हम तो सफाई दे नहीं सकते. मुंबई शहराच्या नियोजनात विकास आराखड्याचे मोठे योगदान मानले जाते. मात्र विकासाची दिशा आराखड्यानुसारच सुरू आहे का याची शहानिशा करण्यासाठी कोणतीच यंत्रणा नसल्यामुळे 6 दशकांमध्ये पहिल्यांदाच 20 वर्षाचे निरीक्षण आणि मूल्यांकन होणार आहे. 2014 ते 2034 या 20 वर्षांमध्ये मुंबईच्या विकासाचं नियोजन करण्यासाठी आराखडा तयार होत आहे. या आराखड्याचे प्रारूप नुकतेच जाहीर करण्यात आले. यामधील शिफारसी आणि काही सुधारणांवर विविध स्तरांवर टीका टिप्पणी, चर्चा आणि उहापोहा सुरू आहे. चटई क्षेत्र निर्देशांक 8 पर्यंत वाढवणे, मुख्य रेल्वे स्थानकाबाहेर मिनी बीकेसी उभे राहण्यासाठी प्रोत्साहन, आरे कॉलनी हा तर हरितपट्टा शिफारसीवर सवाल उपस्थित करण्यात येतोय. यापूर्वीच्या दोन्ही आराखड्याचे मूल्यमापन झाले नव्हते. आराखड्याचा खराच उपयोग होतो का हा देखील कळण्याचा मार्ग नाही. परिणामी नवीन आराखडा तयार करण्यापूर्वी सर्वेक्षण केले जाते. ही प्रक्रिया वेळखाऊ असल्याने मूल्यांकनाची शिफारस करण्यात आली आहे. भूसंपादन कायद्याला शिवसेनेने सरकार विरोधी भूमिका घेतली आहे. शेतकऱ्यांनी मोठ्या विश्वासाने युतीला सत्ता मिळवून दिली आहे. त्यांचा गळा घोटण्याचं पाप करू नका असं उद्धव ठाकरे यांनी ठणकावून सांगितलंय. उद्धव ठाकरे यांनी आपली भूमिका व्यक्त केली. उद्योग आणि आर्थिक विकासाला शिवसेनेचा विरोध नाही, परंतु शेतकरी आणि त्यांच्या जमिनी बळजबरीने घेऊन जर विकास केला जाणार असेल तर त्याला मात्र आमचा विरोध राहील असं उद्धव ठाकरे यांनी मुंबईत स्पष्ट केलं. आरक्षणाचा प्रश्न असोत की महिला सुरक्षेचा प्रश्न असोत किंवा मग शेतकऱ्यांचा प्रश्न असोत,
कुठल्याही प्रश्नावर हे सरकार गंभीर नाही असा टोला विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी लगावलाय। कारखानदारीमुळे नद्या प्रदूषित होणार आहेत, मुस्लिम आरक्षण असे गहन प्रश्न सरकारसमोर असताना सरकार नाईट लाईफचा विचार करते। यावरूनच हे सरकार जनतेच्या प्रश्नावर किती गंभीर आहे हे समजतं असा आरोपही यावेळी त्यांनी केला। सरकारच्या सगळ्याच कामकाजामध्ये येणारे जे कामकाजाबाबत जे प्रश्नचिन्ह तयार होत आहेत, किती सांगा आकारामध्ये प्रश्न आहे। राज्यामध्ये स्वतंत्र कृषी मंत्री नाही। आता मराठवाड्यातल्या अनेक दुष्काळी भागातून निवेदन येत आहेत, वेळेवर मदत पोहोचत नाही, लोकांना कुठल्या प्रकारची त्या ठिकाणी व्यवस्था नाही की त्या ठिकाणी त्या भागातल्या शेतकऱ्यांना काही आधार वाटावा म्हणून शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत आहेत। राज्यातला युरिया जो बाजारामध्ये खतं मिळत नाहीत, कारण राज्यातला युरिया उत्तर प्रदेशला डायव्हर्ट झालाय, अन्य राज्याला खतं वळवली जातात, आमच्या राज्याला माहीत नाही। म्हणजे म्हणून मागच्या वेळी म्हटलं होतं की स्वतंत्र गृहमंत्री तर पाहिजेच, परंतु स्वतंत्र कृषी मंत्री सुद्धा पाहिजे राज्याला, कारण 52% म्हणजे 68% जनता ही कृषी संबंधित आहे आणि आज त्याला स्वतंत्र कृषी मंत्रीने ही सुद्धा तशी म्हणजे राज्या दृष्टीने निश्चित हितावे नाही आहे। या बाबतीमध्ये तातडीनं त्या बाबतीमध्ये निर्णय घेण्याची आवश्यकता आहे। आता पुण्याचा जो खरीप हंगाम आता येणार आहे 2-3 महिन्यामध्ये, अधिवेशन संपल्यावर त्याची तयारी करावी लागेल। याच्यामध्ये उद्या खतं मिळाले नाही, पुन्हा आपण जो मधल्या काळामध्ये 3 वर्ष खताचा आणि बियाणाचा काळा बाजार पूर्णपणे थांबवला होता, पुन्हा आता राज्यामध्ये तशा प्रकारची आता तक्रारी प्राप्त व्हायला लागलेल्या आहेत। इफ्लुएंट ट्रीटमेंट प्लॅन बसवायचे आणि मग पाणी ट्रीटमेंट करून सोडावं, त्याचे COD लेवल म्हणजे केमिकल ऑक्सिजन डिमांड किती आहे किंवा BOD बायोलॉजिकल ऑक्सिजन डिमांड किती असावी, परंतु या सरकारनं हे सगळे निर्णय रद्द केले। आता तुम्हाला नदीमध्ये सुद्धा उद्योग सुरू करायला परवानगी दिलेली आहे। म्हणजे आपल्या ज्या जलवाहिन्या आहेत, ज्या रक्तवाहिन्या आहेत, सगळ्याच आपण आता संपूर्ण संपवण्याचं ठरवलंय। आता मुंबईसारख्या ठिकाणी भातसा धरणातून किंवा अन्य धरणातून ज्या मिळणारं पाणी मुंबई शहराला अनेक वर्ष आपण प्रदूषण विरहित पाणी घेतोय, कारण सगळ्या ठाणे जिल्ह्याच्या बॅकवॉटरमध्ये येणार आहेत नद्या ठाणे जिल्ह्यातल्या आहेत त्या धरणामध्ये। आज तुम्ही तिथं सुद्धा आता नद्यामध्ये लोक उद्योग सुरू करू शकतील। म्हणजे कोणती नदी आता प्रदूषणमुक्त राहणार नाही। पर्यावरणाचा सगळ्यात मोठा धोका त्यामुळे राज्याला निर्माण होतो। आता नव्यानंच त्याचे परिणाम दिसायला लागलेले आहेत। मुळशी धरणाच्या पायथ्याला हिल स्टेशनचं जी परवानगी यामुळे अडवली गेली होती, किंवा जर्मन कंपनी जी शिंडलर कंपनी आहे, जर्मन लिफ्ट कंपनी, ती पुणे जिल्ह्यातला चाकणमतीचा प्रकल्प त्यासाठी थांबवला होता, त्या प्रदूषण होऊ नये म्हणून। त्यांना आता लगेच परवानगी मिळणार आहे। आता एकदा ही सुरुवात झाल्यानंतर ठाणे जिल्ह्याच्या भोवतीला असणाऱ्या सगळ्या मुंबईला पाणी पुरवठा करणारे जे मुख्य धरणं आहेत किंवा पुणे शहराला किंवा नाशिक शहराचे धरणं, आज ही सगळी जी आपण ह्या कायद्यामुळे प्रदूषण थांबवलं होतं किंवा पिण्याच्या पाण्याला प्राधान्य देताना या सर्व बाबींचा विचार करण्यात आला होता, मुळातच ते धोरण आता सरकारने पूर्णपणे रद्द केलं। आता न्यायप्रविष्ट बाब होती म्हणून सरकारनं 16% आरक्षण जे मुस्लिम समाजाला दिलं होतं, मराठा आरक्षणाला दिलं होतं, तर त्या आरक्षणाच्या निर्णय होईपर्यंत त्या जागा रिकाम्या ठेवून मग त्या प्रकारची प्रक्रिया करावी अशा प्रकारचं आता सरकारने नवीन धोरण घेतलं। पण जे मुस्लिम समाजाचं मान्य केलं आरक्षण होतं 5%, ते मात्र त्या बाबतीमध्ये सरकार मौन धरून आहे। आम्ही मागच्या आठवड्यामध्ये काँग्रेस शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांना 15 दिवसापूर्वी भेटलो होतो, त्यावेळी त्यांनी सांगितलं होतं की नागपूर अधिवेशनामध्ये त्यांनी म्हटलं होतं की मी ॲडव्होकेट जनरल सल्ला घेतो, कायदा विधी व न्याय खात्यात सल्ला घेतो। ते आम्हाला म्हटले की माझ्या धावपळीमुळे मला वेळ झाला नाही, 10 वाजता जावं लागलं। आता मला असं वाटतं की आता संपूर्ण प्रक्रिया आता जर पूर्ण झालेली आहे आणि जसं मराठा समाजाला तुम्ही कोर्टाचा अंतिम निकाल लागेपर्यंत जागा रिकाम्या ठेवायचं ठरवलंय 16% आरक्षणासाठी, पण मुस्लिम समाजाचं जे 5% मान्य केलं होतं ते तरी किमान तातडीनं लागू करावं
अशा प्रकारची मागणी या निमित्तानं मी करणार आहे आणि तेही तसं पत्र मी पक्षाच्या वतीने मुख्यमंत्र्यांना दिलेलं आहे. मुंबईचं नाईट लाईफ वगैरे आता सुरू आहे. तर नाईट लाईफ कोणाला पाहिजे, काय पाहिजे, कोणाचा फायदा त्या नाईट लाईफमध्ये. खरं आपल्याला आता आपले माननीय माजी गृहमंत्री आर रावांचं नुकतंच निधन झालं. खरं म्हणजे या सगळ्या मुंबईचं कल्चर सुधारावं म्हणून डान्स बार पासून सगळ्या अनेक बाबतीमध्ये त्यांनी घेतलेला विशेष पुढाकार होता. आज आबांना जाऊन अनेक लोकांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आणि तिकडे श्रद्धांजली वाहायची, तिकडे नाईट लाईफ सुरू करायची मागणी करायची. ती विरोधाभास आहे. म्हणजे लोकांना थोडा सुद्धा त्याच्यामध्ये मला वाटतं कुठलं तारतंत्र्य त्यांनी ठेवलेलं दिसत नाही. पण हे नाईट लाईफ कोणाकडे सुरू करायचं आहे? आम्हाला काय तो शिववडापाव चालवता आला नाही, त्याच्या अजून कुठं ठाव ठिकाण दिसत नाही मला. आणि आता मी नाईट लाईफची मागणी करतो. म्हणजे दिशाहीन झालेली लोक आहेत सगळी. त्याच्यामध्ये मला असं वाटतं की मूळ प्रश्नापासून लोकांना बाजूला घेऊन जायचं आणि अशा पद्धतीने सरकारचं आलेलं जे अपयश. ज्येष्ठ संगीत रंगभूमी कलावंत कीर्ती शिलेदार यांना यावर्षीचा संगीताचार्य अण्णासाहेब किर्लोस्कर संगीत रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार आणि ज्येष्ठ रंगकर्मी श्रीकांत मोघे यांना नटवर्य प्रभाकर पंचीकर रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला. पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरात येत्या 2 मार्च रोजी आयोजित करण्यात आलेल्या रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार प्रदान सोहळ्यात या पुरस्काराचं वितरण करण्यात येणार आहे. 5 लाख रुपये रोख, मानचिन्ह, मानपत्र, शाल आणि श्रीफळ असे या पुरस्काराचं स्वरूप आहे. गेल्या वर्षीचे पुरस्कार विजेते रामदास कामत आणि अरुण काकडे यांच्या हस्ते हे दोन्हीही पुरस्कार प्रदान करण्यात येणार असून सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे, पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट इत्यादी मान्यवर या पुरस्कार प्रदान सोहळ्यास उपस्थित राहणार आहेत. या सोहळ्याच्या निमित्ताने दोन्ही दिग्गज कलाकारांचा वेध घेणारा मानवंदना हा कार्यक्रम सादर करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम रसिक प्रेक्षकांसाठी खुला राहणार आहे. हरिश्चंद्राची फॅक्टरी आणि एलिझाबेथ एकादशी अशा दर्जेदार चित्रपट निर्मितीनंतर दिग्दर्शक परेश मोकाशी यांनी आपले डायरेक्शन हिंदी चित्रपटांकडे वळवले आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण वाघा बॉर्डरवर सुरू झालंय. भय कथा हीर रांझा की असे या चित्रपटाचे नाव असून 2 देशांच्या सीमेरेषेवरील असलेल्या अज्ञानातून सर्वसामान्य माणसांचा उडणारा गोंधळ आणि त्यातून या देशीचे पाहुणे त्या देशी गेल्यानंतर घडणारे परिणाम उपहासात्मक शैलीत मांडण्यात येणार आहेत. या चित्रपटाच्या नावात हीर रांझा असलं तरी प्रत्यक्षात कथेचा त्याच्याशी तिळमात्रही संबंध नाही असं परेश मोकाशी यांनी सांगितलं. बऱ्याचदा गोंधळामुळे एखादा माणूस सीमेपलीकडे असलेल्या शत्रूच्या प्रदेशात जाऊन पोहोचतो आणि मग त्याचा कोणताही गुन्हा नसताना त्याला दहशतवादी म्हणून किंवा दुसऱ्या देशाचा गुप्तहेर म्हणून छळ केला जातो. दोन्ही देशांमधल्या राजकारणाचा अजब फटका हा त्या देशातील सामान्य माणसाला कसा भोगावा लागतो या चित्रपटाचं कथानक आहे. भय कथा हीर रांझा की हा चित्रपट आंतरराष्ट्रीय सीमेभोवती घडतो. त्यामुळे या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी दिग्दर्शक परेश मोकाशी आणि त्यांची टीम सध्या वाघा बॉर्डरवर पोहोचली आहे. दिग्दर्शक परेश मोकाशी सोबत दिग्दर्शक रवी जाधव हिंदीत पदार्पण करणार आहेत. मराठीतील 2 दिग्दर्शक यावर्षी हिंदी चित्रपटांची निर्मिती करणार आहेत. तसेच दिग्दर्शक रवी जाधव यांच्याही पहिल्या हिंदी चित्रपटाची तयारी सुरू झाली आहे. बँजो असे त्यांच्या हिंदी चित्रपटाचं नाव असून आपल्या पहिल्या हिंदी चित्रपटातून मराठी संस्कृतीचं प्रतिबिंब उमटेल असा दावा रवी जाधव यांनी केलाय. बुलेटिनमध्ये इतकंच. तुम्ही पाहत राहा फक्त गरजा महाराष्ट्र न्यूज, सदैव आपल्यासोबत.